युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड। अजित पवार जिवंत आहे। अजित पवार जिवंत आहे। अजित पवार जिवंत आहे। अजित पवार देवगिरीच्या महलमध्ये आहे। अजित पवार देवगिरीच्या महलमध्ये आहे। अजित पवार दिल्लीच्या महलामध्ये आहे, असं सोशल मीडियावर व्हायरल होऊन राहिलेलं आहे। खळबळत ज्याला खुलासा झालेला आहे, हा खरंच आहे की खोटा आहे, हा व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूया। हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता, कारण अजितदादा खरंच जिवंत आहे का? खरंच अजितदादा देवगिरीच्या महलामध्ये आहे का? खरंच काय वाटतं तुम्हाला? हे सोशल मीडियावर हे व्हायरल होऊन राहिलंय, खरं आहे का? अजितदादा खरंच जिवंत आहे तर कुठं आहे, काय आहे, ही सगळी बातमी आपल्या चॅनल वरती मिळणार। नवीन असाल तर कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अजित पवारचा खुलासा खरा काय आहे की खोटा आहे की सोशल मीडियावर हे जे व्हायरल होऊन राहिलेली आहे न्यूज, हे खरी आहे की खोटी आहे, हे आपल्या न्यूज वर मिळणार। तर मित्रांनो, व्हिडिओ सविस्तर बघा, स्किप न करता। अजित पवार जिवंत आहे, जिवंत आहे, जिवंत आहे आणि अजित पवार देवगिरीच्याच बंगल्यावर आहे, असा खुलासा होऊन राहिलाय सोशल मीडियावर। तुम्हाला माहितच आहे, 28 जानेवारी 2026 ला बारामतीच्या तालुक्यामध्ये इमान ब्लास्ट मध्ये अजित पवारचा घात झाला। हे सगळं जनतेला, पुरा देशाला माहित आहे। पण हे सोशल मीडियावर जे व्हायरल होऊन राहिली आहे जी घटना, सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेले आहे, सोशल मीडियावर हे वक्तव्य व्हायरल होऊन राहिले की अजित पवार देवगिरीच्याच बंगल्यावर आहे, तर मग अजितदादा विमानात बसलेच नाही का? अजितदादा विमानात बसले नाही तर मग जे बारामतीला जे विमान ब्लास्ट झालं ते अजितदादाचं होय नाही का? का अजितदादा विमानात बसलेच नाही? नेमका हा प्रश्न निर्माण होतो का नाही होत? होतो ना। तर मग अजित पवार विमानात बसलेच नाही, हा प्रश्न निर्माण होणार। म्हणजे अजितदादा जिवंत आहे, देवगिरीच्या बंगल्यावर आहे। मग अजितदादा जिवंत आहे, देवगिरीच्या बंगल्यावर आहे, तर मग आतापर्यंत अजितदादा आले का नाही महाराष्ट्रात? हा प्रश्न निर्माण होतो जनतेच्या मनात। पण खरं काय खोटं काय आहे, जनतेच्या मनात एक प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण सोशल मीडिया दररोज काही ना काही व्हायरल होत राहतात। पण आता असं व्हायरल होऊन राहिलं आहे की अजित पवारचे जुने व्हिडिओ हे नवीन पद्धतीच्या उतरवत आहे सोशल मीडियावर आणि दाखवत आहे की अजित पवारचा व्हिडिओ आहे, अजित पवार जिवंत आहे आणि देवगिरीच्या बंगल्यावर आहे, असं दाखवत आहे। तुम्हाला माहितच असेल, सोशल मीडियावर कोण व्हिडिओ बघितला असेल तो तर नक्की कमेंट करा, कारण सोशल मीडियावर भरपूर व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले आहे अजित पवारचे आणि म्हणत आहे की अजित पवार जिवंत आहे, देवगिरीच्या बंगल्यावर आहे, दिल्लीच्या बंगल्यावर आहे। अजित पवार विमानात बसलेच नाही। अजित पवार जो विमानात उडी मारणार आहे 6वा व्यक्ती तो अजित पवार आहे, असे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेले आहे। खळबळजनक खुलासा आपल्या चॅनल वरती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे, तर नक्की कमेंट करून सांगायचं। नवीन असं तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण अजित पवारचा जो बी काही खुलासा आहे हा आपल्या चॅनल वरती होणार आणि जनतेच्या मनामध्ये जे प्रश्न आहे त्याचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार। फक्त तुमचं कमेंट लय महत्वाचं आहे, कमेंट करायला विसरायचं नाही। हे जे सोशल मीडियावर व्हायरल होऊन राहिलं आहे अजित पवार जिवंत आहे, हे खरंच असेल का? देवगिरीच्या बंगल्यामध्ये अजितदादा असेल का? अजितदादा देवगिरीच्या बंगल्यामध्ये नसेल तर अजितदादाला कोणीतरी देशामध्ये पाठवलेलं आहे। अगोदर तुम्हाला माहिती आहे, उठती एक न्यूज आली होती, अजितदादा सांगतात आम्ही चाललो पुण्याला, मी चाललो बारामतीला, असं सांगतात आणि जातात पुण्याला, पुण्यातून तिकीट काढतात आणि बाहेर देशातून फिरण्यासाठी बाहेर देशातली तिकीट काढतात आणि फुरकणी बाहेर देशामध्ये उडतात। अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे। पण खरं काय खोटं काय? आणि अगोदर हे पण चालू होतं की अजितदादा मेले नाही, जिवंत आहे, लवकरात लवकर एंट्री होणार त्यांची 11 तारखेला 12 तारखेला, अशा पद्धतीचे व्हिडिओ पण व्हायरल झाले होते। पण हे खरं आहे की खोटं आहे? खरंच अजितदादा जिवंत आहे की खोटं आहे, काय आहे? खरंच अजितदादा मेले काय? खरंच अजितदादा घात झाला काय? घात कोण केला? अजितदादा मेले तर कसे मेले? कोण मारला अजितदादाला? काय झालं काय नाही? सगळाच शोषण किताब पसरलेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि जनतेच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो की अजितदादा जिवंत आहेत, आतापर्यंत आले का रे महाराष्ट्रात? अजितदादा जिवंत आहेत, आले का रे आपल्या महाराष्ट्रात? असा प्रश्न निर्माण होतो आणि अजितदादाचा घात केला तर कोणी केला, कोण काय केला, असाही प्रश्न निर्माण होतो। म्हणजे नेमकं जनतेच्या मनात काय चालू आहे काय नाही हे काही समजून राहिलं नाही आणि सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल
और न्यूज आहे ही आणि सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल आहे की अजित पवार जिवंत असण्याचा एक दिखावा दाखवून राहिलेला आहे आणि व्हिडिओ प्रख्यात व्हायरल होऊन राहिलेला आहे आणि म्हणून सांगायचा इच्छा हेच आहे की अजितदादा जिवंत आहे तर कुठं आहे, अजितदादा जिवंत आहे तर मग आतापर्यंत आले का नाही आणि जनतेच्या मनात एक प्रश्न निर्माण असला आहे की खरंच अजितदादा जिवंत आहे तर मग अजितदादा आतापर्यंत आले का नाही, का वाट बघून राहिले का शिवाजी जो बॉस पिक्चरातला वाणी अजितदादाचा होणार का नवीन एंट्री करणार अजितदादा, काय वाटतं तुम्हाला? खरंच अजितदादाचा गेम झाला का, अजितदादा घाट झाला का की खरंच अजितदादा जिवंत आहे, खरंच देवगिरीच्या आपल्या देवगिरीच्या मलामध्ये अजितदादा असेल का? हा प्रश्न भरपूर मनात क्वेश्चन निर्माण झालेले आहे तुमच्या, पण खरी कंडिशन सांगतो अजितदादा जिवंत नाही. अजितदादांची डेट 28 जानेवारी 2026 मध्ये विमानाच्या घातात, बारामतीच्या विमानाच्या घातामध्ये त्यांचा विमानातून घात झाला आणि ते सांगून तुम्हाला शोक प्रशंसा पसरलेली आहे. त्या कारणामुळे कधीही अशा अफवावर विश्वास ठेवू नका जेणेकरून जनतेच्या मनात हा प्रश्न निर्माण होईल खरंच अजितदादा जिवंत आहे, अजितदादा जिवंत आहे. पण अजितदादा जिवंत नाही, अजितदादा आपल्या काळजात जिवंत आहे, आपल्या मनामध्ये जिवंत आहे अजितदादा. आणि अजितदादाचं स्वरूप बघा जसं सुमित्रा पवार यांच्या चेहऱ्यावर अजितदादाचं स्वरूप बघा हे माझं मत आहे. कारण अजितदादांचा जीव अशा पद्धतीने केला, कारण अजितदादाचा घात हा प्लॅनिंगने झाला, त्यांचा मर्डर प्लॅनिंगने झाला, त्यांचा गेम प्लॅनिंगने केला असेल. कोण केला असेल का काँग्रेसने केला, बीजेपीने केला, अजून कोण केला असेल? हा नक्की घात कोण केला असेल नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की कमेंट करून सांगा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.